नमस्कार मित्रांनो, मित्रांनो. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आमची एज. कारण भरपूर कमेंट आले की ती मोठी दिसते आणि तू खूप कमी वय दिसतं. तर आज आपण या वयाच्या विषयावर बात करणार आहोत. या ब्लॉगमध्ये आपण आमच्या दोघांचं एज किती आहे आणि आमच्या लग्नाला किती वर्ष झाले हे खूपच कमेंट आले, खूपच कमेंट. आणि काही लोकांचे म्हणजे वाईट कमेंट पण आले, पण आता वाईट कमेंटला तर आपण काही करू शकत नाही. ज्यांचे बघण्याची दृष्टिकोन आहे, ज्यांना म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे ज्याला जसं समजायचं तसं. चला ब्लॉगला टाईम न गमावता आपण ब्लॉग सुरुवात करूया. तर आज बोलणार आहे लाईव्ह म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये पूनम. तर सर्वांनी आधी पहिलं नमस्कार आणि प्लीज सर्वांनी सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा. तर तुम्हाला सर्वांनी कळेल की बाबा काय म्हणजे काय कशावरती आम्ही व्हिडिओ बनवला, काय कशाबद्दल नाही. पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि म्हणजे नंतरून अर्धी अपुरी कमेंट सोडतात. हां, तुमच्या त्यामुळे सगळ्यांना कमेंटमुळेच विनंती. आम्ही हा ब्लॉग बनवतोय. कारण भरपूर लोकांच्या सर्वांच्या कमेंट आहेत की ताईंचं वय जास्त दिसतंय आणि यांचं वय कमी दिसतंय. तर अशी गोष्ट आहे, मला उन्हाने माझ्या डोळ्यात पाणी येते. तर अशी गोष्ट आहे की मी फक्त ह्यांच्यावरनं 1-2 वर्षच मोठी आहे आणि हे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी छोटे आहेत. फक्त एवढेच आमचं वयाचं म्हणजे हे आहे. आणि राहिली गोष्ट आमच्या लग्नाची, तर प्रत्येक लोक सारखे तेच प्रश्न विचारतात आम्हाला. तर आम्हाला कंटाळा आला आहे सारखा सांगून. तर त्याच्यामुळे आम्ही सांगतोय की आमच्या लग्नाला 3 वर्ष झालेत. आता 4थं वर्ष लागेल आम्हाला. आपलं कोणत्या महिन्यात हो? फेब्रुवारी 14 तारखेला. हां, तर 4थं आमच्या लग्नाला लागेल. आणि अशी पण गोष्टी आहेत की मग तुमच्या लग्नाला 3 वर्ष झालेत, तर मग मुलगी कशी मोठी? तर हा प्रश्न आहे. तर तुम्हाला आम्ही 2 ब्लॉग बनवलेले आहे आम्ही. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा कारण की लोकांना काय सांगावं कळतच नाही, कसं सांगावं. कारण आपण लाईव्ह करतो, लाईव्हमध्ये बी प्रत्येकाला बोलतो की आमचं दुसरं लग्न झालेलं आहे म्हणून पोरगी मोठी आहे. कारण काही लोक मानसिक बुद्धीचे असतात की लग्नाला 3 वर्ष झाले आणि तुमची मुलगी एवढी मोठी कसं काय. तर आज मी परत एक ब्लॉग आणलेला आहे तुमच्यासमोर आणि या ब्लॉगमध्ये मी क्लिअर करतो आहे की आमचं दुसरं लग्न आहे. माझी पोरगी जी आहे ती पुण्याला राहते आणि हिची जी पोरगी आहे ती आता आमच्याजवळ राहते. म्हणजे ती आमचीच पोरगी आहे. आणि राहिली गोष्ट माझी पहिली कशी, तर ह्यांचं पण दुसरं लग्न झालेलं आहे आणि माझं पण झालेलं आहे. पण लाईव्हमध्ये आम्ही ना ते सगळं विसरलं आहे आणि फक्त आमचा फोकस आहे की आम्ही दोघं एकमेकासोबत खुश आहे. आणि हा ब्लॉग बनवण्याचा विचार आम्ही असा केला की तुमच्या सर्वांच्या लाईव्हमध्ये कमेंट येतात की बाबा तुमचं याची ताई मोठी दिसते. लाईव्हमध्ये नाही, आपण मागचे माझ्या बायकोबद्दल मी व्हिडिओ सोडलेला होता ब्लॉग. त्याच्यात पण खूप जणांचे कमेंट आहे की तिचं वय खूप आहे, ती म्हणजे खूप वयस्कर दिसती, म्हातारी दिसती, तुझ्या आईच्या वयाची दिसती. तर तुम्हाला सांगतो माझं एज 30 वर्षाचं आहे मी आणि तिचं एज 32 आहे. तर एवढं डिफरंट तर खालीवरती चालतंच. आता मला सांगा, एखादी मुलगी 18 वर्षाची असली तर 25 वर्षाचा मुलगा लग्न करू शकतो. आणि बाई जर 2 वर्षाची राहिली म्हणजे 2 वर्ष मोठी राहिली तर काय पोरगा लग्न नाही करू शकत का? तर ज्यांचं म्हणजे असं मनात वाईट बुद्धी असेल, मी हा ब्लॉग जास्त करून बघा जास्त. आणि प्रत्येक लोक वय म्हातारे तर होणारच आहेत. आणि मी काय एवढे काही जास्त वय नाही माझं शरीर म्हणजे आता प्रत्येकाची स्किन असते किंवा वय जरी कमी असलं तर मोठं दिसतं, असं असतं. भरपूर लोकांसोबत झालेलं आहे. आणि काही लोकांच्या म्हणजे माझं म्हणणंच एवढंच आहे की काही जण म्हणजे आमचं थोडंसं घरामध्ये टेन्शन असल्यामुळं आम्ही म्हणजे आमच्या तब्येती खराब झाल्या आहेत. तुम्हाला म्हणजे
कॅमेरा माध्यमातून बघायला असं वाटत असेल की आमचं एज खूप म्हणजे मी खूप लहान आहे, ती खूप मोठी आहे. तर हे फक्त काही कारणांमुळे म्हणजे तिची तब्येत बरी नाही राहत, त्यामुळे तिचं एज जास्त दिसतं. तर कोणीही आणि गैरसमज करू नका. आणि आणि तुम्हाला सांगू का, आम्ही दोघं खुश आहे, आमच्या एकमेकासोबत आम्ही खूप खुश आहेत. आणि बाकी लोक कमेंट करतात किंवा वाईट वाईट काय बोलतात, लाईव्हवरती पण बोलतात आणि आपल्या व्हिडिओला पण कमेंट घाण येत आहेत. तर हा गोष्ट सर्वांच्या डोक्यातून काढून टाका. लाईव्हमध्ये सर्वांनी खुश राहायचं अधिकार आहे आणि त्यासनी आवडतं, त्यासनी पटतं, तर मग दुसऱ्यांचं हां. मला आवडलं म्हणूनच मी लग्न केलंय बरं का. आणि आम्ही खूप खुश आहे. आम्ही ती शरीर बघून एकमेकासोबत लगीन केलं नाही. आणि तुम्हाला मेन गोष्ट ना तिने मला फसवलं ना मी त्यासनी फसवलं. मी पहिल्यांदा माझं क्लिअर केलं, सर्व सांगितलं आणि त्यांनी पण मला पहिल्यांदा सगळं त्यांची गोष्ट सांगितली. मग थोडंसं आम्ही एकमेकांनी समजून घेतलं, तेव्हाच आम्ही डिसिजन घेतलं लग्नाचं. आणि मी हे वयाचं पण बोलले होते की बाबा मी तुमच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. तर ते बोलले मला चालतंय, मला काही मला काही वयासोबत लग्न नाही करायचं आहे. मी चांगल्या परिस्थितीमध्ये मला साथ देणारी हवी आहे, माझ्यासोबत कायम साथ देणारी पाहिजे, अशी मला पाहिजे आणि तू तशी आहेस, म्हणून तिने माझ्याशी लग्न केलं. आमचा संसार सुखानं चाललाय. हां. बाकी तिचं वय मोठं आहे छोटं आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. हां. काही म्हणजे बुद्धिभ्रष्ट झालेले माणसं आता कमेंट पण करतील या ब्लॉगमध्ये, मला माहिती आहे. कारण त्यांनी मागच्या 2 ब्लॉगमध्ये खूप भरभरून कमेंट केले, एवढे घाण कमेंट केले ना की मी बाकी लोकांचे कमेंट डिलीट केलेले आहेत. तर सगळ्यांना करू द्या, एकच आम्हाला काही विनंती फरक करतो, पडत नाही. तुमच्या कारण कमेंटने आम्हाला काही फरक पडत नाही, उलट आनंद येतो की नेक्स्ट ब्लॉगसाठी आम्हाला आयडिया भेटते. तर तुम्ही असेच जळा, आमचा संसार आम्ही सुखानं करतोय. जळणारे जळतील आणि आणि जळायची जे गोष्ट सपोर्ट नाही. करतायत फक्त त्यांच्यासाठी एवढंच की खरंच त्यासनी धन्यवाद करतो मी की आपल्याला खूप भरभरून चांगले कमेंट पण आलेले आहेत. आणि जे आपल्याला चांगले कमेंट करतायत त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो आभार मी. मानतो. आणि असा असंच सपोर्ट शेवटपर्यंत असू कायम द्या. राहू द्या तुमचा. आणि आम्ही तुमच्यासोबत म्हणजे चांगले चांगले ब्लॉग पण आणू, आम्ही थोडंसं बाहेर पण जाऊ, थोडंसं आमचं चांगलं होऊ द्या, म्हणजे थोडा पैसा पाणी येऊ द्या. आम्हाला पण वाटतं की फिरायला इकडे तिकडे जावं, थोडं नवीन काहीतरी दाखवावं. पण आम्ही दाखवणार आहे, पण थोडा वेळ लागेल. पण आम्ही छोटे मोठे व्हिडिओ टाकत राहू. तर सर्वांनी सपोर्ट करा आमच्या व्हिडिओला. आणि प्लीज आता कृपया करून आमच्याबद्दल, आमच्या पर्सनल गोष्टीबद्दल प्लीज बोलू नका. कोणीही विचारू नका, कारण कसं आहे ना, सारखं सारखं सांगून आम्हाला बी कंटाळा येतोय. हां. आणि तर हा ब्लॉग असं समजा की लास्ट आणि बेस्ट आहे. आणि जर तुम्ही असेच घाण कमेंट करत राहिले ना तर मग आमचं आहे ना थोडंसं मन नाराज होतंय की आम्ही एवढं कारण चांगलं, माहिती आहे का आम्ही एक तुम्हाला, फॅमिली सारखं असतो आणि यूट्यूबवर हां. जेवढे बी आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण एक फॅमिली म्हणून आपण सगळ्या गोष्टी शेअर करतोय. हो. तर त्याचा गैरफायदा प्लीज कोणीही करू नका. कारण एखादा गरीब जर का समजा आपला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय ना तर त्याला त्याचा पाय होडू नका. मी सगळ्यांना सपोर्ट हात करा. जोडून विनंती करतो. आम्ही आणि पण काय आजच्या म्हणजे ब्लॉगमध्ये मी परत एकदा सांगतो की माझं वय 30 आहे आणि माझी बायकोचं 32 आहे. आणि पुन्हा परत कोणीही विचारू नका या विषयीवर. आणि काय म्हणतात, आता माझे विसरून गेले मी. मला खूप बोलायचं आहे तुमच्यासोबत, पण प्लीज सर्वांनी सपोर्ट कारण काही करा. लोक तिला म्हातारी म्हातारी म्हणून पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेली आहे. मी 2-3 जणांची कमेंट वाचली पण कोणाची आता तुम्ही पण म्हातारे होणार आहेत. कधी ना कधी म्हातारा मी होईलच, पण तुम्ही पण होणारच आहे. आणि तुमची स्किन जशी आहे तशीच नाही राहणार आहे. तुम्ही खूप चांगले दिसत असाल तुमच्या घरी. मी जशी आहे माझ्या नवऱ्याला आवडते आणि ते पण मला आवडतात. आणि मित्रांनो, जे आपले चांगले सबस्क्रायबर आहेत ना, हा ब्लॉग मनाला लावून घेऊ नका. हा फक्त ज्यांनी आम्हाला म्हणजे घाण कमेंट करायचा प्रयत्न केला त्यासनी आम्ही जबाब देतोय, त्यांना आम्ही हा जबाब देतोय. बाकी जे आपले फॅमिली सारखे आहेत त्यांनी प्लीज हा ब्लॉग मनावर घेऊ नका. खरंच तुम्ही सपोर्ट करताय, आम्हाला खूप छान वाटतंय आणि तुमच्यामुळेच आपण म्हणजे सध्या मोटिवेट होतोय. तर असाच सपोर्ट राहू द्या सर्वांनी.
भेटू आता पुढच्या सर्वांनी vlog मध्ये. नवीन असेल त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून तुमचं प्रेम द्या आणि प्लीज कोणालाही रागवान मान देऊ नका. ज्यांनी आम्हाला घाण कमेंट केलेत आणि ज्यांच्या मनामध्ये घाण आहे हा त्यांच्यासाठी ब्लॉग आहे. आणि कोणीही लाईफमध्ये पर्सनल असं सांगत नाही, पण आम्ही खरंच खोटं बोलत नाही. आमच्याबद्दल आम्ही सगळं खरं सांगतोय. वाटलं सर तुम्ही या आमच्याकडे आणि तुम्ही बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा हा हे खरंच सांगतायत आणि आम्ही खरंच सांगतोय तुम्हाला. जे आमच्या लाईफमध्ये झालंय किंवा आहे ते आम्ही खरंच सांगतोय. आणि मी बरं जाऊ दे आता. चला मित्रांनो, ब्लॉग खूप मोठा होतोय, तर इथपर्यंत तुम्ही पाहिला धन्यवाद. आता आपले रोज डेली ब्लॉग येत चालतील, तर प्लीज आता मी या आमच्या पर्सनल गोष्टीबद्दल मी ब्लॉग शूट करणार नाहीये आणि कोणाला सांगणारही नाहीये. हां त्यामुळे कोणीही विचारू नका. आता हा लास्ट ब्लॉग राहील आपला जो एन्जॉयचा ब्लॉग राहील, जसं की डेली ब्लॉग, परत मंदिरात वगैरे कुठंतरी आम्ही धुळे फिरायला जाऊ, धुळ्यामध्ये जे फेमस ठिकाण असं आहे ते वेगवेगळं दाखवेल काहीतरी आणि दाखवेल. आमची डेली रुटीन दाखवेल. आता आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेज पैकी एकही व्हिडिओ येणार नाही. हां आणि आमच्या पर्सनल आणि गोष्टीबद्दल आमच्या पर्सनल गोष्टीबद्दल कोणीही विचारू नका. तर धन्यवाद. बाय आता सगळ्यांना.